नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे भाजपा प्रणित देशातील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तसेच शेतकरी विरोधी धोरण व विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेल्या महाघोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज रोजी देशव्यापी चिखलफेक आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले। त्याला अनुसरून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित महायुती सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चिखल लावण्यात आला। यावेळी काँग्रेस मुख्यालयाच्या परिसरामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दुमदुमून टाकला। या आंदोलनाप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, माजी नगरसेवक सुभाष देवरे, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, माजी नगरसेविका आशा तडवी, प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाड, प्रदेश काँग्रेस सचिव रमेश कहांडोडे, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील, नाशिक जिल्हा NSUI चे अध्यक्ष अल्तमश शेख, नाशिक जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना पाटील, ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते। आज आम्ही महिला काँग्रेसकडून निषेध करत आहोत आणि मुलांचं डोक्यात आणणार आहे ज्यांनी एक्झामचा त्यांनी विचार करायला हवा की ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवून पालक आणि जे स्टुडंट सरकारवर विश्वास ठेवून त्याच्यावर एक्झाम देतात, तर त्या बाबतीत त्यांनी चांगली भूमिका घेऊन नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा घेण्यात यावी। जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून नीटच्या परीक्षा घेतल्या, त्यामध्ये मोठमोठे घोटाळे समोर येत आहेत आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे सरकार अंधारात नेऊन पाहत आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या नीटच्या फेरपरीक्षा झाल्या पाहिजे, निपक्षपाती झाल्या पाहिजे, कुठे कॉपी होता उपयोगी नाही, याची जबाबदारी खऱ्या अर्थाने सरकारने घेतली पाहिजे। आणि जे शिक्षण मंत्री आहे केंद्रामध्ये त्यांनी जर स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण या ठिकाणी असताना अशा पद्धतीचं चित्र निर्माण व्हावं, विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर अंधार दिसावा, ही घृणास्पद बाब आहे। मी या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो, निषेध करतो। प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभर आणि पूर्ण महाराष्ट्रात आज महायुती भ्रष्ट सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन झालेलं आहे। खरं तर आपण मागच्या काळात बघितलं की नीट सारख्या परीक्षेत ज्या परीक्षा देऊन मुलं डॉक्टर होता आणि या देशातील जनतेचे प्राण वाचवण्याकरता वचनबद्ध होता, अशा नीट परीक्षेमध्ये एवढा मोठा घोटाळा मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिले इतिहासात एवढा मोठा शैक्षणिक क्षेत्रात घोटाळा झाला। नीट परीक्षेमध्ये ज्या व्यक्तीला 12वीला 2 मतं फिजिक्समध्ये मिळतात त्याला नीटमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। या परीक्षामध्ये सर्वात मोठा घोटाळा झाला। कोतवाल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे, कारण या मुलांचं भविष्य खराब होतं आहे। तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे असतील, गुन्हेगारी असेल, या सर्व क्षेत्राचा निषेध म्हणून आज देशव्यापी आदरणीय राहुल गांधी, आदरणीय खरगे साहेब, आदरणीय नाना पटोले या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशभरात आज निषेध व्यक्त होतो आहे। आणि या महायुती भ्रष्टाचारी सरकारवर आज आम्ही चिखलफेक केलेली आहे। जर या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला नाही, या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही, या देशातील जनतेचा प्रश्न सुटला नाही, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून करेल, या तुमच्या माध्यमातून मी इशारा देतो। या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल, कोतवाल साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आकाश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा जय असो। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिंदे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शिंदे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे।
लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. घोटाळेबाज सरकारचा, महायुती सरकारचा, घोटाळेबाज सरकारचा, मागे येतो काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. राहुल गांधी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्री भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. कोण वरती घ्या, वरती घ्या. सरकारचा महायुती सरकारचा, महायुती सरकारचा. नीट परीक्षा रद्द, नीट परीक्षा रद्द. परीक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या विरोधात असलेला महायुती सरकारचा राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी कैसा हो. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी कैसा हो. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार. या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. नीट परीक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कांद्यावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी हटवलीच पाहिजे. नीट परीक्षा रद्द, नीट परीक्षा रद्द. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. शेतकरी विरोधी महायुती सरकारचा, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा नाना पटोले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भ्रष्टाचारी महायुती सरकारचा, भ्रष्टाचारी महायुती सरकारचा शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. परीक्षा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नीट परीक्षा रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय. नाशिक स्टार न्यूज साठी रोहित गायकवाड, नाशिक.